जय हिंद, नमस्कार. तुमको जीव कसा असा? कळलं का मी काय विचारलं ते? बहुधा ही कोळी भाषा आहे. मी खूप प्रयत्न करून हे वाक्य जमवलं आणि बोलायचा प्रयत्न केला. अ, आज आपण महाराष्ट्रीयन कल्नरी ट्रेजर्स मध्ये बघणार आहे एक अशीच कोळी समाजातली एक खूपच सुंदर साराची रेसिपी. ते लोक असं म्हणतात की मासे हा त्यांचा प्रमुख पदार्थ आहे की जो ते अगदी प्रसादाला पण देतात, त्यांच्या मेन लग्नांमध्ये पण असतो आणि सगळ्या ठिकाणी मासे महत्वाचे आहेत. त्यांच्यासाठी सागर हा देव आहे आणि त्या सागरालाच प्रणाम करून मी आज तुमको कसा असा असं विचारत ही रेसिपी सांगणार आहे. ही रेसिपी आम्हाला एका आजींनी सांगितली होती. मला खूप आज्या भेटतात असा तुमचा प्रश्न असेलही, पण खरंच या आजांजवळ ना आपल्या महाराष्ट्रीयन कल्चरचा, फूड कल्चरचा खूप मोठा ठेवा आहे. या सगळ्यांना जेव्हा भेटते तेव्हा ह्या जनरेशन टू जनरेशन त्या रेसिपीज पास ऑन करतात आणि आम्ही त्या लिहून ठेवल्या आहेत तुम्हा सगळ्यांना दाखवण्यासाठी. टमाटर सार साधं नाव आहे, पण त्याची रेसिपी थोडी वेगळी आहे. कोळी समाज, आगरी समाज ही रेसिपी कोकोनट बेस अशी करतो. आपण आधी इन्ग्रेडियंट्स बघू. तुम्ही याची आत्ता हिस्ट्री बघितली, तुम्ही आत्ता याचं जिओग्राफी बघितलं. आता आपण याच्या स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन सेट बघून घेऊ, म्हणजे इन्ग्रेडियंट्स बघू आणि प्रोसेस बघू. सिम्पल आहे प्रोसेस. पूर्ण स्टेप वाईज ॲक्च्युअल रेसिपी बघायची असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. त्याची लिंक माझ्या बायोमध्ये दिलेली आहे. आणि फार्म टू होम म्हणजे फ्रेश टू होम या मोबाईल ॲपवरनं इन्ग्रेडियंट्स ऑर्डर करून घ्या. त्याचे कुपन कोड्स खाली अवेलेबल आहेत. पटकन इन्ग्रेडियंट्स सांगते. 4 इन्ग्रेडियंट्सच्या वर 5वा इन्ग्रेडियंट नाही बरं का. जिरं, मिरं, हिरवी मिरची, लाल मिरची, टोमॅटो आणि लसूण. झालं की काय? कोकोनट पण आहे. डाईस एकदम फाईन चाप दूध काढलेला कोकोनट, नारळ हा वापरायचाच आहे. कारण आगरी समाजात नारळाचं प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. याची चांगली चांगली एकदम गंध पेस्ट करायची आहे, म्हणजे अगदी दुधासारखी. ओके, आता तुम्ही तेल घाला कढईमध्ये. तेलात मोहरी, तेलात मिरे, तेलात मिरची, आणि मिरची तडतडली की त्याच्यामध्ये घालायची आहे हे कोकोनटचा पेस्ट केलेलं सगळं सारण. हे टाकून द्या. त्याला थोडंसं स्टर करा. त्याच्यामध्ये घाला टोमॅटो. टोमॅटो सोबत घाला हळद, आणि हळदीनंतर याला भरपूर वेळ स्टर करावं लागतं, कारण टोमॅटो शिजायला वेळ लागणार आहे. हे शिजेस तर थोडा वेळ थांबा. आता परत हे सगळं इन्ग्रेडियंट्स सहित सगळं फ्रायपॅन मधलं मिक्सरमध्ये घालायचं आहे. मिक्सरमध्ये घालून घ्या. परत गंध पेस्ट करून घ्या. परत तडका तयार करायचा आहे. तेल, मोहरी आणि गोड लिंबाचा पाला एवढंच टाका. मिक्सर अख्खा ओता. पाणी घाला मिक्सरमध्ये, ते होता. एका मिक्सरच्या पॉटला जेवढं जमेल त्याच्यात 3 पट पाणी लागतं. याला प्रमाण कळलंय. काही कॉर्नफ्लॉवर घालायची वगैरे गरज नसते. इतके सुंदर इन्ग्रेडियंट्स आपल्या महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ संस्कृतीमध्ये अवेलेबल आहेत की ते तसाच थिकनेस देतात आहेत. खूप हद्द झाली तर काही बायका याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घालायच्या, कारण जर खूप पातळ झालं तर ते भाताला असं रस्सम सारखं ओसंडून घेऊन जाईल. तसं न होऊ देता किंचित थिकनेस आणायचं तर ज्वारीचं पीठ ते भाजलेलं. त्याची पण टेक्निक वेगळी आहे, ती नंतरच्या एखाद्या रेसिपीमध्ये नक्की सांगेल. आता ह्याला बॉईल येऊ द्या. मीठ घातलेलं नाही, बॉईल आल्यानंतर मीठ घालायचंय, म्हणजे फाटत नाही आणि सगळे पदार्थ छान शिजतात. बॉईल आलं, मीठ घातलं. मी याच्यामध्ये थोडा गुळ पण घालते. मला आवडतो कारण थोडासा गोडवटपणा त्याच्यात असावा, म्हणजे ते खूप स्पायसी होत नाही. मग आम्ही गुळ घातला म्हणजे त्याला झाला आता कॅरमलाइज फील आला, त्याला एक छान टेस्ट आली. स्टर करा. एक बॉईल येऊ द्या.